नमस्कार मित्रांनो, एम-पी होम प्लांटेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लाल बीट किती फायदेशीर आहे, हे आपल्याला माहीतच आहे. पण बाजारातून आणण्यापेक्षा जर हे बीट तुमच्या स्वतःच्या बागेत किंवा कुंडीमध्ये उगवले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अगदी सोप्या पद्धतीने बीटची लागवड कशी करायची. तर चला तर मग सुरू करूया. बीट हे प्रामुख्याने थंड हवेतील पीक आहे. भारतात ऑगस्ट ते जानेवारी हा काळ बीट लावण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात बीट रसळशीत आणि गोड होतात. आता आपल्याला बीट लावण्यासाठी पुढील गोष्टी आपल्याकडे असणे खूप महत्त्वाचे आहे. तर पहिली तर गोष्ट आहे जी आपण माती तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये 40% माती, 30% शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट आणि 20% वाळू असणे महत्त्वाचे आहे. किंवा तुम्ही कोकोपीटचा पण वापर करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जी ग्रोइंग बॅग असणार आहे किंवा जे कुंडी असणार आहे त्याची लांबी जास्त असावी. रुंदी ही 6 ते 9 इंच असली तरी पण चालते. लांबी ही जेवढी जास्त तेवढी तुम्ही जास्त त्याच्यामध्ये बीटचे रोप लावू शकता आणि तुम्हाला त्याचे प्रोडक्शन पण जास्त प्रमाणात भेटेल. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा फंगीसाईड असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण की बीट हे जमिनीच्या आत उगणारे एक फळ आहे. त्यामुळे आपली जमीन जर व्यवस्थित ताकदीची असेल तर आपले बीट हे खराब होणार नाहीत आणि त्याच्यामध्ये कोणताही फंगल किंवा किडे वगैरे लागण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे तुमच्याकडे फंगीसाईड असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी तुमची ग्रोइंग बॅग किंवा कुंडी ठेवणार आहे त्या ठिकाणी 3 ते 4 तास तर ऊन यायलाच पाहिजे. त्या ठिकाणी तुमची ग्रोइंग बॅग किंवा तुम्ही कुंडी ठेवू शकता. आणि 5वी गोष्ट म्हणजे पाण्याचे नियोजन. जर कुंडीला व्यवस्थित किंवा ग्रोइंग बॅगला जर टाईम टू टाईम पाणी भेटत असेल, तर आपल्या रोपांची वाढ व्यवस्थित होत असते. पाणी देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की जेव्हा माती वाळणार आहे, तेव्हाच फक्त त्या रोपांना पाणी द्यायचे आहे. नाहीतर आपले रोप हे खराब होऊन जातील आणि आपल्याला बीट हे व्यवस्थितपणे भेटणार नाही. पहिल्यांदा बीट लावत असताना तुम्ही जी समोर माती बघताय ती आपण रियूज करणार आहोत. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण फंगीसाईड मिक्स करून घेणार आहोत. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितले होते, की ज्याप्रमाणे आपल्याला जे ही भाजी आहे जी जमिनीच्या खाली उगते, त्यामुळे आपल्या रोपाला फंगल किंवा कीड वगैरे लागायची शक्यता कमी करण्यासाठी आपल्याला फंगीसाईड यूज करणे खूप महत्त्वाचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण वर्मी कंपोस्टचा वापर करतो. आता याच्यामध्ये आपण 30% वर्मी कंपोस्टचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये लाकडाच्या राखीचा पण वापर करणार आहोत. लाकडाच्या राखेमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे आपल्याला हे फंगीसाईडसारखे आणि पोटॅशियम आपण जेव्हा बी लावणार आहोत, तेव्हा बियाच्या वाढीसाठी याचा खूप जास्त आपल्याला उपयोग होणार आहे. तुम्ही लाकडाच्या राखेचा दुसऱ्या रोपामध्ये पण एक फर्टिलायझर म्हणून तुम्ही वापर करू शकता. पहिल्यांदा बीट लावत असताना आपले बियाणे हे 24 तास आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. याच्यामध्ये काही बियाणे वर तरंगत आहेत आणि काही बियाणे खाली आहेत. तर जे वर तरंगत असतात ते बियाणे कधीही उगणार नाहीत. जे पाण्याच्या खाली जाऊन बसलेले आहेत ते बियाणे उगण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे आपण हे बियाणे या ग्रोइंग बॅगमध्ये लावून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपण बिया लावत असताना बियामध्ये अंतर हे जास्त ठेवणे महत्त्वाचे आहे. पण या ठिकाणी आपण जास्त रोप उगल्यानंतर आपण बाकीचे रोप एक दुसऱ्या ठिकाणी आपण ट्रान्सफर करू शकतो. आता बियाणे टाकून घेतल्यानंतर आपण याच्यावर वर्मी कंपोस्टचा एक लेयर टाकून घेतो आणि पाणी देत असताना जास्त टाकून घेतल्यानंतर पाणी देत असताना पाण्याची ही गती ही खूप कमी असणे खूप महत्त्वाचे आहे. नाहीतर आपले बियाणे हे डिस्टर्ब होतील आणि ते व्यवस्थितपणे उगणार नाहीत. आता आपण थोड्या दिवसानंतर बघूया, की आपल्याला रिझल्ट कसा भेटतोय ते. आता तुम्ही समोर जे बघता हे 16 दिवसानंतरचे आपले रोप आहेत आणि याची वाढ किती उत्तम प्रकारे झालेली आहे तुम्ही हे बघू शकता. आता या कंडिशनला आल्यानंतर रोपाला आपल्या फर्टिलायझर आणि पाण्याची खूप जास्त गरज असते आणि जसे आपले रोप वाढत जाईल तसे याला फर्टिलायझर बदलून देणे खूप महत्त्वाचे आहे आणि पाणी पण व्यवस्थितपणे देणे खूप महत्त्वाचे आहे. आता याच्या पुढचा अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.